डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आपण पाणी वाटपाचा कार्यक्रम केला, त्याबद्दल आपण काय सांगाल? विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त या शहरामध्ये भीम अनुयायांनी त्यांच्याबरोबरीने मुस्लिम आणि ख्रिश्चन समाज सहभागी होऊन त्या जयंती उत्सव साजरा करण्यासाठी जो पुढाकार घेतला, त्याच्यामध्ये ख्रिश्चन आणि मुस्लिम समाजाने देखील योगदान घेऊन त्या सर्व भीम अनुयायींना, बंधू भगिनींना पाणी वाटप करण्याचं काम आज आपण त्या ठिकाणी बाईट घेतो। त्या ठिकाणी पाणी वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आला। सर्व भीम अनुयायींनी त्या पाणी वाटपामध्ये सहभाग घेऊन खरोखरच त्यांनी भीम अनुयायांची जी ताण भागवण्याचं काम तुमच्या समाजाच्या वतीने करण्यात आले, त्यासाठी त्यांनी देखील खूप आनंद व्यक्त केला, आभार व्यक्त केला। भीम जयंती चांगल्या उत्साहामध्ये या तालुक्यामध्ये, बहुना या शहरामध्ये कुठलाही अनुचित प्रकार न होता अनेक गेले 8 दिवस भीम जयंतीच्या नावाने भीम फेस्टिवल म्हणून जे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलं, त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभाग घेण्याचं काम मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाने घेतलेलं आणि ते प्रतिवर्ष आमचं हे योगदान या ठिकाणी देत असतो। इथून पुढेही काळामध्ये आम्ही आमचं योगदान भीम अनुयायांसाठी व इतर जाती धर्माच्या लोकांसाठी सहभाग घेऊन आम्ही देणार आहोत। याचा संदेश आमचं एकच आहे की या शहरामध्ये वावरत असताना हे दौंड शहर हे एक भारताचं सर्व जाती समावेशक असलेले दौंड शहर आहे आणि या ठिकाणी प्रत्येक जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने एकमेकांच्या बरोबरीने प्रत्येक जयंती राष्ट्रपुरुषांच्या जयंती असतील, ज्या जे लोकांचे कार्यक्रम या ठिकाणी करण्यात येतात, प्रत्येकामध्ये प्रत्येक जाती धर्माचे लोक सहभाग घेऊन ते कार्यक्रम चांगल्या प्रकारे करत असतात। तसंच आमचं देखील योगदान या ख्रिश्चन आणि मुस्लिमांतर्फे पाणी वाटप किंवा भावना त्यांना फराळाचं वाटप असेल, त्या ठिकाणी हिरिरीने भाग घेऊन आम्ही सतत हे कार्यक्रम करत असतो। इथून पुढे काळात देखील प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना बरोबरीने घेऊन आम्ही असे कार्यक्रम राबवत जाऊ आणि एक शांतीचा सलोखा या शहरामध्ये कसं प्रस्थापित करता येईल, शांतीमध्ये कसं आपल्याला एकोपाने आपल्याला हे गाव पुढे नेता येईल, या विकासाच्या दृष्टीने असेल, या शांतीच्या दृष्टीने असेल, सर्वांना मिळून आपण बरोबरीने घेऊन काम करणार आहोत, असा संदेश माझ्या वतीनं, माझ्या ख्रिश्चन समाजाच्या वतीनं, मुस्लिम समाजाच्या वतीनं, आमच्या हिंदू बांधवांच्या वतीनं देऊ इच्छितो। एवढंच या ठिकाणी मला सांगायचं। जे आपण मीडियाचे लोक आम्हाला जो प्रोत्साहित करताय, आपल्या मीडियाच्या चॅनलद्वारे जो आपल्याला संदेश अनेक गावामध्ये, अनेक जाती धर्मामध्ये तुमच्या चॅनलच्या माध्यमातून या गावामध्ये चाललेलं जे शांती प्रक्रिया जो काम आहे ते इतरांपर्यंत आपण घेऊन जाता, खरं चॅनलवाल्याचे देखील आभार मानावे तेवढे कमीच आहेत। कारण की चौथा स्तंभ पत्रकारितेचा आपण मानतो आणि ते चौथा स्तंभ आपण ह्या मेसेजद्वारे आपण लोकांपर्यंत पोहोचवता। खरंच लोकांमध्ये ह्या मीडियाचे जे का आमचे काम बघून लोकांचं परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। जय हिंद। काल दौंड शहरामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती मोठ्या थाटामाटामध्ये साजरी करण्यात आली आणि भीम अनुयायी तर अग्रेसर होतेच होते, त्याचबरोबर दौंड शहर आणि परिसरातील सर्व जाती धर्माचे लोक या कालच्या जल्लोषामध्ये मोठ्या संख्येने सामील होऊन एक शांतीचा संदेश, जातीय सलोखा जपण्याचं काम आणि तशा पद्धतीचा समाजामध्ये मेसेज देण्याचं काम सर्व जाती धर्माच्या समाज बांधवांनी या ठिकाणी केलेलं आहे। प्रामुख्याने ख्रिश्चन समाज असेल, मुस्लिम समाज असेल, मराठा समाज असेल, वाल्मिकी समाज असेल, आपल्या आपल्या पद्धतीने त्यांनी कालच्या उत्सवामध्ये मोलाचं योगदान देऊन भीम अनुयायांना आणि सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या। त्याचप्रमाणे गेल्या 12 तारखेपासून विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम विविध मंडळांनी आयोजित केले होते आणि त्याही कार्यक्रमांचा आस्वाद
दौंडकरांना भीमगीतांच्या माध्यमातून घेता यावा यासाठी सर्वच मंडळांनी मान देऊन कामांचं आयोजन त्या सर्व मंडळांचं भीमानुयायी आम्ही सर्व समाज बांधव ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि इथून पुढच्या काळात सर्व महापुरुषांच्या महानायकांच्या जयंत्या असतील पुण्यतिथ्या असतील सार्वजनिक उपक्रम राबवून आम्ही सर्व समाज बांधव आपापल्या पद्धतीने योगदान देण्याचं काम करू आणि दौंडमध्ये कुठलाही जातीय तेढ निर्माण होणार नाही। सतत गेल्या अनेक वर्षाची परंपरा भाईचारा जपण्याची आहे ती आम्ही इथून पुढच्याही काळात मोठ्या ताकदीने जपू आणि एक समाजाला त्यातून संदेश देऊ की आपण सगळे एक आहोत। आणि दौंडची खासियत अशी आहे की सर्वच जाती धर्माचे लोक या ठिकाणी गुण्यागोविंदाने अनेक वर्षापासून नांदत आहेत आणि इथून पुढेही असाच प्रेम आणि सलोखा टिकून राहील अशा प्रकारची काही आमच्यावर जबाबदारी असेल कर्तव्य असेल। चांदबाई आहेत रतनबाई आहेत आमच्या सोबत आम्ही सर्वजण मिळून भाईचारा जपण्याचा प्रयत्न करू आणि या ठिकाणी आपणा सर्वांना भारतीयांना आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।